नमस्कार। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये कोणत्या 3 घटना दिवसभरात गाजल्या त्या पटकन आता आपल्या समोर येणार आहेत। यामध्ये अत्यंत स्वाभाविकरित्या पहिली बातमी होती ती राज्यभरात झालेल्या मतदानपूर्वीच्या हिंसाचाराची। काही ठिकाणी चाकू हल्ला झालाय, काही ठिकाणी वाहनांची तोडफोड झाली आहे, तर मारहाण सुद्धा काही ठिकाणी झाल्याचं नोंदवलं गेलेलं आहे। यानंतरची दुसरी घटना ही तितकीच लक्षवेधी आहे। देव आहे का असा प्रश्न विचारणारे ठाकरे चक्क मतदान सुरू होण्याच्या पूर्वी मंदिरात गेले आणि मुंबादेवी समोर नतमस्तक झालेले दिसले आणि त्यांनी या मुंबादेवीकडे मुंबईचा महापौर आपल्याला मिळावा असं साकडं सुद्धा घातल्याचं म्हटलंय। देवावर विश्वास ज्यांचा नाही ते आता असं का करतायत हा प्रश्न निश्चित उपस्थित होईल। दरम्यान ज्या मुंबादेवीच्या परिसरात ते गेले तो गुजराती बहुल भाग आहे हेही विसरून चालणार नाही। तिसरा विषय आहे तो अर्थातच मतदानाच्या तयारीचा। मतदानाची तयारी निवडणूक आयोगाकडून पूर्ण झालेली आहे, मात्र ईव्हीएम अर्थात मतदान यंत्राला पाडू नावाचं एक छोटंसं यंत्र जोडलं जाणार आहे। हे यंत्र का जोडताय असा सवाल ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारला आहे।